वेदचंद कुटुंब नवीन घरात राहायला आलं. घर थोडं जुनं होतं, पण भाडं कमी होतं. पहिल्या रात्री वेद दात घासत होता, पण आरशातलं त्याचं प्रतिबिंब. वेदने चेहऱ्यावर विचित्र भाव केले. आरशातला वेद अजून जास्त विचित्र. अरे, हा माझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड आहे. एक बाहेरचं आयुष्य कंटाळवाणं आहे. थोडं मजा करूया का? रात्री वस्तू हळू लागल्या, पण आई म्हणाली वाऱ्यामुळे असेल. वेद विचार करत होता, हा वारा वायफायने चालतो का? मी तुझी भीती नाही, मी तुझा आळस आहे. काय माझा आळस? आरशातलं भूत खरं भूत नव्हतं. ते होतं वेदचं दुसरं रूप, जे त्याला बदलायला सांगत होतं. तू अभ्यास कर, नाही तू कास कर. शेवटी दोघे दमून बसले. हसला. ठीक आहे, आता आपण दोघं मिळून सुधारू. त्या दिवसापासून आरसा पुन्हा सामान्य झाला. सगळं ठीक झालं असं वाटत होतं, पण आरशाने शेवटी डोळा मारला. आपल्यातलं भूत अजूनही जागं असतं.